नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यामध्ये औद्योगिकीकरण वाढत आहे आणि औद्योगिकीकरण वाढत असताना शेतकऱ्याचं पुनर्वसन न करता शेतकऱ्याची शेती पोलिसाच्या बळाने जबरीने हिसकावून घेतली जात आहे. आज या ठिकाणी रोहिदास दहातोंडे आहेत. हे शेतामध्ये काम करत असताना त्यांच्या फळबागाला पाणी देत असताना शेतात काम करताना त्यांना पोलिसांनी उचलून आणलं आणि त्या ठिकाणी MIDCचे अधिकारी त्यांच्या शेतीमध्ये ताबा घेत आहेत. तर प्रत्यक्षात या ठिकाणी शेतकरी आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय. काय नाव तुमचं आणि काय सांगा? साहेब, मी रोहिदास भिपाजी दहातोंडे. मी शेतीमध्ये काम करत होतो, आंब्याच्या झाडांना वगैरे पाणी देत होतो. तेवढंच काही MIDCचे साहेब अधिकारी आले बोलणीसाठी. मी त्यांना म्हणलं, मी तुम्हाला काही करून नाही देणार, तुम्ही आमचे प्रश्न सॉल्व करा. त्यांनी पोलीस स्टेशनला वगैरे काय फोन केला, पोलिसाच्या बळावाला आले. मला काम करत असताना शेतावरून उचलून पोलीस स्टेशनला नेलं ते नेलं. जेवण वगैरे काही नाही तिथं. साहेब, आमचा प्रश्न काय आहे? आम्ही काय बोलतो शेतकरी तुम्हाला? आम्ही तुम्हाला जमीन दिली. ज्या वेळेस हिटॉक्स कंपनी आली त्यावेळेस शेतकऱ्यांनी शब्दांनी काय बोलले नाही, जमीन होऊन दिली. इंडस्ट्रीला विरोध नाही, पण शेतकऱ्याचं जे म्हणणे तुम्ही मान्य करा. हा म्हणा, शेतकऱ्याचं काय असं द्या. आज या शेतकऱ्यांनी तोडजोडमध्ये MIDCला 2 कंपन्या होऊन दिल्या. एक प्लास्टिक कंपनी होऊन दिली, एक हिटॉक्स होऊन दिली. पण आज परत शेतकऱ्याचा परतावा नाही दिला. राहिलेले घर बी देत नाही, ते बी पाडणार म्हणले. आंब्याच्या झाडाचं बी पैसे नाही देणार, घरांचे बी नाही देणार. म्हणलं बा साहेब, जोपर्यंत तुम्ही आम्हाला काही देत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला ताबा देणार नाही. आम्हाला इंडस्ट्रीलचा विरोध नाही, आम्हाला इंडस्ट्रील का हवंय. आज आमची मुलं आहे, आज तुम्ही आमची 5 एकर जमीन घेता आणि उर्वरित जमीन जर डोंगराला कडत देत असला तर माझी मुलं तिथून शाळेला कशी काय जाणार? मुलं शिक्षण कशी काय घेणार? आज मुलं शिकतात बाहेर. मी का बोलतो वारंवार बाबा, आमच्या तिथं डोंगराच्या कडाला तुम्ही आम्हाला जमीन देता, तिथं घर बांधून काय करणार आम्ही साहेब? तिथं वाघ येतो, काय येतं. आता माळींसारखी जर घटना झाली तर काय करणार शेतकरी? मी ते म्हणत नाही, मी MIDCला विरोध करत नाही. तुम्ही माझी घरं आहे. आज माझं व्हॅल्युएशन आहे. हे पत्र 2018 पासून मी पत्र देतो MIDCला, तरी MIDC आमचं ऐकत नाही. का ऐकत नाही शेतकऱ्यांना? अहो, तुम्हाला दुसरीकडून 2 रुपये मिळतं, ज्या शेतकऱ्याला मिळत नाही त्याला तुम्ही चिड देता. आज पोलिसांनी देखत बळ दाखवलं. शेतकऱ्याला पाणी देता असताना सकाळपासून जेवण नाही केले, पाणी देतो आंब्याच्या झाडांना. आणि याच्यावर मला त्यांनी तिथून उचलून आणला. का आणला? यांना कळाय नको का शेतकऱ्याचं काय म्हणणे ते ऐका तुम्ही. आम्ही म्हणत नाही, आम्हाला MIDCचा विरोध नाही. जे शेतकऱ्याची घरं जातात, ती शेतकऱ्याची आंबे झाडं जातात, जी शेतकऱ्याची उर्वरित जमीन आहे, शेतकरी तुम्हाला चांगली जमीन देतो. 5 एकर उरलेली जमीन तुम्ही शेतकऱ्याला डोंगराच्या कडेला 18 एकर 18 गुंठे देता. हा कुठला न्याय शेतकऱ्यावरती? आज हे माझे भाऊ, हे माझी मुले, हे माझी बहीण, हे सगळे का वारंवार बोलतो त्यांना? गप्पा, तुम्ही आम्हाला काही नाही, आमच्या घरं द्या. आम्हाला फुटभर घर बांधायला तुम्ही जागा नसेल देत, शेतकरी एवढं तुम्हाला जमीन देऊ काय फायदा आहे? वारंवार बोलतो मी साहेबांना. आज बारवरकर गेलो, बारवरकरच्या टेबलला जाऊन बसलो तर काय म्हणला, तुम्हाला काही मिळू शकत नाही, आम्ही तुमच्याकडून जमीन नाही घेतली, आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडून घेतली, ते तुम्ही जाऊन बघा. म्हणलं साहेब, आज आम्ही आमच्या मुलाबासकट तुम्हाला आलो, तुम्हाला विनंती करतो साहेब, जे काय आमचं घरांचं असेल, आमची तुम्ही घरं पाडता, आमचं गोटा पाडता, आमची झाडं पाडता, वारंवार येता तुम्ही आम्हाला दम दाखविता. आजपर्यंत मी काय होऊन देत नाही. आज मला पोलिसांच्या बळावर इथं उचलून आणलाय. मी भाकर नाही खाली, काय नाही, इथं उचलून आणला. का आणला? कुणामुळं करतो? माझ्या मुलांमुळं करतो ना मी. MIDCला विरोध केला कुठल्या जमिनीत? सांगा. या शेतकऱ्यांनी हिटॉक्स कंपनी आली त्याच्या गेटो कधी गेलो का? सांगा. या शेतकऱ्यांनी प्लास्टिक कंपनी आली त्याच्या गेटो गेलं का? येता तुम्ही काम करून जाता, शेतकऱ्याला फसवतो, देतो आणि काम करून झालं कुणीच विचारित नाही. कुठून पैसे द्या ना MIDCला शेतकरी? हे बघा 2018 पासून आहे, व्हॅल्युएशन पत्र आहे घराचं आहे. हे बघा व्हॅल्युएशन पत्र विहिरीचं सगळ्यात. आज आहे का नाही शेतकऱ्याचं नाव? हे बघा कृषी अधिकारी आहे का नाही? हे मग का तुम्ही असं शेतकऱ्याला दादागिरी हे करता? का दादागिरी दाखविता? गुंडा आणून दादागिरी दाखवता. कुठून पैसे द्या ना तुम्ही आम्हाला? आम्ही कुठून पैसे द्या ना तुम्हाला? शेतकऱ्यावर अन्याय होतोय. आज आमची 5 घरं आहे, ह्या कुटुंब आहे, माझ्या जबाबदारी होय, आणि मला तुम्ही उचलून आणता. काय असं ते बसून मिटवा, का मिटीत नाही? हा बारवर का याला कळाय नको? हा, आम्ही पैसे दिले म्हणून तुम्ही आम्हाला काही बोलायचं का? हा आमचा अधिकार नाही. जमिनीवरती जमीन तुम्हाला दिल्यात, राहिलेली घरं, जनावरांचा गोठा, झाडं आणि उर्वरित जमीन शेतकरी तुम्हाला जमीन देतो म्हणून त्याला 18 गुंठे डोंगराच्या कडेला देता. माझा प्रश्न एवढंच आहे, जोपर्यंत माझं मिटत नाही तोपर्यंत माझा मी लढा ठेवणार, मेलो तरी चालेल. तर या ठिकाणी
रोहिदास दहातोंडे यांचे कुटुंबीय आहेत. एकूण 5 त्यांचे कुटुंबीय आहेत आणि नवला कुंभरे हद्दीतील तळेगाव MIDC पोलीस स्टेशनवर ते उपस्थित झालेले आहेत की नवला कुंभरे हद्दीतील टप्पा क्रमांक 2 बदलवाडी या ठिकाणी त्यांची जमीन येते आणि जमिनीचं जे काही मोबदला आहे पुनर्वसन केलं नाही शेतकऱ्यांचं आणि शेतकऱ्याला पोलिसाच्या बळांनी उचलून आणलेलं आहे. तर या ठिकाणी त्यांचे कुटुंबीय आहेत. काय नाव तुझं, काय सांगशील? ऋषाली दहातोंडे. इथं कशाला आलात, काय कशाबद्दल काय? आमचे चुलते म्हणजे आमचे कुटुंब प्रमुख असणारे चुलते, त्यांना सकाळी शेतातनं काम करताना पोलिसांनी उचलून आणले. MIDCने तक्रार केल्यानंतर त्यांना त्यांनी आजारी ते आजाराचा सामना करतायत कितीतरी वर्षांपासून, तसं त्यांना काही न खाता पिता तसंच उचलून आणलं MIDCच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांबरोबर. बरं, काय नाव तुमचं, काय सांगा? संगीता भरत दहातोंडे. माझे मिस्टर 2-3 महिन्यापूर्वी डेथ झालेली आहे. आज मी दुकानावर होते. आज MIDCमध्ये आज प्रमुख मिस्टर गेल्याच्यानंतर प्रमुख धीर आहेत रोहिदास भीमाजी दहातोंडे. झाडांना पाणी देत असताना आज MIDCवाल्यांनी पोलिसांच्या बळावर रोहिदास भीमाजी दहातोंड्यांना उचलून आणलेली. न खाता पिता किंवा जी आमची मागणी आहे ती मागणी मान्य न करता प्रत्येक वेळेस ते MIDCवाले काय करतात, येतात, आम्ही लावून देतो, त्यांना परत पाठवून देतो. मग प्रत्येक वेळेस करतो आणि देतो. MIDCच्या ऑफिसला आम्ही जाऊन सुद्धा आम्ही ही तक्रार नोंद केली तर ते म्हणते प्रांत ऑफिसला जावं. आज ते बघतात, आज त्यांच्या मागं 2 कुटुंब आहेत, 3 कुटुंब आहे. माझ्या मागं माझे मिस्टर गेल्याच्या नंतर सासू आहे, 2 मुलं आहेत. आम्ही कशाच्या जीवावर आज राहायचं? आज आमची जागा एवढी जाऊन सुद्धा आज थोडी जागा राहिली, घरांची जागा आम्हाला घरांचा मोबदला भेटला नाही, झाडांचा भेटला नाही, 18 गुंठ्याचं त्यांचं जे आहे ते भेटलं नाही तर आम्ही काय करायचं? जीव द्यायचा का फाशी घ्यायची? आज MIDCवाले पोलिसांच्या बळावर शेतकऱ्यांना जर काय धमकी किंवा काय करत असन किंवा मोजणी स्वतः येऊन जबरदस्तीने मोजणी करत असन, मग आम्ही काय करायचं? आमची जागा काढून द्या म्हणतात तर ते देत नाहीत. आज सासूबाई आज जुनी व्यक्तींच्या आज घरांची आमची जागा आहे, जुनी व्यक्तींना माहिती. तर आज MIDCवाले सुद्धा म्हणले की 2013मध्ये 14मध्ये सर्वे झाला नाही, सर्वेमध्ये तुमचं घर नव्हतं. आज घर असून सुद्धा त्यांनी त्यावेळेस सर्वे केला नाही. त्यावेळेस ऑनलाईन होतं का? आत्ता ऑनलाईन झालं 2018-21 बसून मेन चालू. मग त्यावेळेस जुनी जी जागा होती ती आम्ही नवीन केली, जी घरं आमची जुनी होती ती नवीन केली. आमच्या घरांची आम्हाला कुठंतरी नवीन जागा काढून द्या. आंब्याच्या झाडांचं, विहिरीचं जे आहे आमची जी 18 गुंठ्याचा मोबदला आहे ना ते आम्हाला काढून द्यावं ही आमची MIDCकडे विनंती. तर काय नाव तुमचं आणि काय सांगा? माझं नाव सविता रोहिदास दहातोंडे. आज साहेब तुम्ही बघितलं का ह्या अवस्थेत तुम्ही आमच्या मिस्टरांना उचलून आणले? आज काय अवस्था झालेली आहे तुम्हाला दिसतंय का? आज तुम्हाला सांगून पण वारंवार तुम्ही तीच गोष्ट करताय. म्हणजे ह्याला काय अर्थ आहे का? उद्या जर त्यांच्या जीवाला जर काय झालं तर MIDC जबाबदार राहील का? मी आज हातातलं काम सोडून आलो, आज माझा मोठा मुलगा कॉलेजमधून सोडून आला, आज आम्ही कर्जबाजारी होऊन त्यांना शिक्षण देतो आणि तुम्ही आज हे का परत तीच वेळ आणता? आम्हाला मोबदला पाहिजे हे किती वेळा सांगितलं तुम्हाला, सांगून पण तुम्ही वारंवार आम्हाला तेच करता. वारंवार तुम्ही राहू ते उचलून आणायची कामं करता, आतून खायची कामं करता, तरी तुम्ही तेच करता. परत तुम्हाला तेच सांगते, परत त्यांना इतका हॉस्पिटल पण चालू आहे, जर त्यांना न खाता पिता जर काय जर झालं तर याला जबाबदार कोण राहणार आहे? याला जबाबदार आम्ही पूर्ण भूमीन झालेलो आहे. आम्हाला ते भूमीन झालोय, आम्ही सांगितलं किती वेळा, आम्हाला काहीच राहिलं नाही याच्याशिवाय आणि राहून पण नाही. पण तुम्ही सांगितलं तिथे MIDC वाले आल्याच्या नंतर आम्ही काय सांगितलं तुम्हाला? द्या म्हणून म्हटलो ना, सुरळीत करून देतो म्हणले ना, का नाही दिलं तुम्ही आम्हाला सुरळीत करून? आज आम्ही काय करायचं? एवढ्या सगळ्या पूर्ण कुटुंबांनी काय करायचं? मरायचं का? आज त्या जर माणसाला काय झालं तो म्हणतो मी आज फाशी घेईन, जीव देईन, त्याच माणसाने जीव दिला तर काय करायचं? आम्ही मरायचं का? आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं? आज MIDCच्या ऑफिसला जाऊन पण साहेबांना सांगून पण आम्हाला तिथून बाहेर काढलं त्यांनी. वरून म्हणता तुम्ही आमच्यावर दादागिरी करता. म्हणजे आमचीच भूमी बळीराजालाच तुम्ही उचलून नेताय आणि बळीराजाच खाताय आणि बळीराजालाच तुम्ही आतमध्ये टाकताय. तुम्ही खाता कोणाच्या जीवावर? उड्या मारता कोणाच्या जीवावर? आज बळीराजा अन्याय करताय तुम्ही, आमच्या अन्याय केल्यासारखं आहे. माझी एवढीच विनंती आहे साहेब की माझ्या नवऱ्याला न्याय मिळाला पाहिजे आणि न्याय भेटलाच पाहिजे. न्याय भेटल्याशिवाय मी इथून जात नसते, मी पोलीस स्टेशनला बसून राहणार आहे आणि न्याय भेटलाच पाहिजे. कारण एवढी अवस्था कनेक्शन बेकार आहे. आज खाता न पिता माणूस डबा आणलाय, डबा सुद्धा तिथं शेतावर आहे, तुम्ही उचलून घेऊन येता आणि जर काय झालं तर काय करायचं? कोण जबाबदार राहणार ह्याला सगळ्याला? राहून आम्ही पळत सुटायचं का? आमच्याकडे गाडी घोडा आहे का? आज कर्ज काढून पोरांना शिक्षण करतोय आम्ही, एवढं तुम्ही आमच्या पूर्ण जमिनी पहिल्या घेतलेल्या सगळ्या पूर्णपणे, आज काहीच राहिलं नाही. त्या मुलांचं शिक्षण करायचं कसं आम्ही? आणि त्याच जमिनीवर तुम्ही तिथे येऊन तुम्हीच तुमची दादागिरी करता. म्हणजे आमचं घेऊन आम्हाला दादागिरी करता. कोणती भाषा ही तुमची?
आम्हाला आमचा न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटत नाहीये. ही आमची जिद्द आहे आणि शेवटपर्यंत हेच सांगणार आहे. जोपर्यंत आमचा मोबदला देत नाही, जोपर्यंत आमचं 18 गुंठ्याचं आम्हाला खाली देत नाही तुम्ही, वाघांनी जर येऊन खाल्लं, एकटी लेडी जर डोंगरामध्ये राहिली तर काय करायचं आम्ही? तुम्ही मजा बघणार का तिथं बसून खुर्चीमध्ये? आज तो साहेब म्हणतो तुम्ही प्रांताला जा म्हणता, तो त्याचं नाव सांगतो, तो त्याचं नाव सांगतो. हे चमचे आहेत सगळे मधले, सगळे चमचे आहेत. आम्हाला आज भाकलून काढले तिथून बाहेरून. आम्ही सगळे गेलतो फॅमिली तिथं घेऊन. काय करायचं आम्ही तिथं? मरायचं का? हा त्याचं नाव सांगतो, तो त्याचं नाव सांगतो, तो त्याचं नाव सांगतो. काय करणार मग? उद्या जर काय कमी जास्त झालं, माझ्या नवऱ्याला काय जर झालं, तर ह्याला सगळे MIDC वाले जे कार्यकर्ते जेवढे आहेत ना तेवढे जबाबदार राहणार. ह्याला चुकीला माफी भेटणार नाही, एवढंच माझं सांगणं आहे. आणि जर काय झालं तर सगळे जबाबदार राहणार त्याला. काय नाव तुमचं, काय सांगा? माझं नाव सूरज रोहिदास जातोंडे, मी यांचा मोठा मुलगा. आज माझे वडील 100 वेळा MIDC ऑफिसपर्यंत जातात, तरी ते साहेब आहेत त्यांचा काहीच रिस्पॉन्स नसतोय. बारवरकर साहेबांकडे आम्ही सगळे गेलो होतो, ते आम्हाला काय म्हणले, माझा काही संबंध नाही, तुम्ही प्रांताकडे जावा, माझं काम फक्त पैसे द्यायचंय, तुमचं तिकडे तुम्ही काही करा, मला नका सांगू. ही काय बोलायची पद्धत आहे का? तुम्हाला खुर्ची त्याच्यासाठी दिलेली आहे का? शेतकऱ्यांचं म्हणणं तरी ऐकून घ्या. आमचं ऐकून पण नाही घेतलं, आम्हाला तिथून हाकलून काढलो. आणि आज अवस्था पप्पांना बीपीचा त्रास आहे, त्यांना चक्कर बिक्कर येते मध्ये. डॉक्टरनी सांगितलं जास्त टेन्शन पण नाही घ्यायचं. ही लोक टेन्शन देतात आणि असं न खाता पिता पोलीस स्टेशनला आणतात. ही कोणची पद्धत आहे? जवळ आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तर आमची सरकारला एकच विनंती आहे, ह्याच्यात लक्ष घाला, आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. काय नाव, काय सांगा? माझं नाव दीपक पडवळ, माझे दाजी आहेत, मोठी बहीण आहे, त्यानंतर माझा भाचा आहे. आजच्याला 2019 मध्ये जागा संपादित झालेली आहे साहेब. 2019 मध्ये जी जागा संपादित झालेली आहे त्याचा मोबदला तर आम्हाला दिला, पण आमची त्यात फळबाग आहेत, फळझाडं आहेत, त्यानंतर आमची घरं आहेत राहण्याची, त्या घराचा तर मोबदला द्यायचं काम आहेत ना. MIDC मध्ये कमीत कमी 80% लोकांना तोंड बघून मोबदला दिलेला आहे घरांचा. तुम्हाला खुर्च्या आजच्याला तिथे बसायला दिलेले आहेत, टेबल चांगला केलेला आहे, तर टेबल खालून नुसता हात गरम करायला आणि खिशा गरम करायला टेबल आणि खुर्च्या बसवलेल्या नाहीत ना. तुम्ही तिकडून फोन करणार इकडून लाल दिव्याची गाडी जाणार तिकडे शेतकऱ्याला उचलायला. लाल दिव्याची गाडी तुम्हाला शेतकऱ्यांना उचलायला दिलेली आहे का? आजच्याला आमचे दाजी आहेत, त्यांना अत्यंत गंभीर परिस्थितीतून आम्ही आतापर्यंत बाहेर काढत आलेलो आहे. सगळ्या पेपरच्या गोष्टी त्यांना आतापर्यंत माहीत असल्यामुळे त्यांच्याकडेच आम्ही जबाबदारी दिलेली आहे. पूर्ण कुटुंब त्यांच्याकडे जर का आतापर्यंत त्यांच्या झालेल्या ज्या मागण्या आहेत त्या जर का पूर्ण होत नसतील तर आम्ही आमच्या घरातले सगळे कुटुंब प्रमुख, आमचे सगळे मुलं बाळ सगळे आम्ही इथे येऊन आजच्याला बसणार आहेत. आजच्याला जे तुम्ही बारवरकर साहेब जे प्रकारे तुम्ही जो काय कारभार चालवताय तो कारभार तुम्ही ग्राउंड लेवलला जर का येऊन चालवायचं जर का काम केलं तर मला वाटत नाही शेतकरी जास्त दिवस तुम्हाला जगू देईल. तुमच्या मागं पण परिवार आहे, आमच्या मागं पण परिवार आहे. तुमच्या परिवारासारखं तुम्ही पालन पोषण करताना शेतकरी पण तुमचा परिवार असल्याप्रमाणे पालन पोषण करा, एवढीच माझी विनंती आहे तुम्हाला यामार्फत. शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत आहे, तर या शेतकऱ्याला न्याय हवा आहे. मावळ तालुक्यामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये वाढ होती, पण वाढ होत असताना शेतकऱ्याचं पुनर्वसन ही काळाची गरज असताना शेतकऱ्याचं पुनर्वसन न करता पोलिसाच्या बळावर शेतकऱ्याला शेतामधनं उचलून आणलेलं आहे आणि त्यांचे कुटुंबीय तळेगाव MIDC पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत. तर खरंच या शेतकऱ्याला जे काही 18 गुंठे जागा देण्यात आलेली आहे ती डोंगराच्या कडेला दिलेली. भविष्यात माळींसारखी सदृश्य परिस्थिती झाली आणि यामध्ये जर बळी गेले तर याला जबाबदार कोण आहेत? बघूयात शेतकऱ्याचा प्रश्न MIDCच्या वतीनं केव्हा सुटला जातोय, त्यांचा मोबदला केव्हा दिला जातोय. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.